सांगलीच्या कुपवाडजवळ अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आणि 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली होती। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गटाकडून परस्पर तक्रार केली होती। त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते आणि सध्या या परिसरात असणाऱ्या वादग्रस्त मशीदच्या जागेत पत्र्याचे मोठे कंपाऊंड टाकण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी या जागेला कुलूप देखील लावण्यात आलेला आहे। तर राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या ठिकाणी सांगली महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या जागेवर कंपाऊंड आणि कुलूप टाकण्यात आले असल्याचं देखील पाहायला मिळतंय। राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता हे प्रकरण चांगलेच वर आलेलं आहे। कुपवाडातील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणातला हा मुद्दा आपण पाहतोय। मशीदच्या जागेवर पत्र्याचे कंपाऊंड आणि कुलूप टाकण्यात आलेले आहेत। काल मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी भाषणात मुद्दा उपस्थित केला। ती जागा सध्या आपण आहोत त्या जागेवर। माझ्या मागे ती जागा पाहू शकता। सांगलीमधील कुपवाडमधील मंगलमूर्ती कॉलनीमध्ये ही जागा आहे। काल राज ठाकरे या जागेचा उल्लेख केला होता की इथं मशीद बांधण्यात येतोय, परंतु या संदर्भात चौकशी केली असता की गेल्या काही दिवसापासून इथं वाद सुरू आहे आणि ही जागा एका मुस्लिम कुटुंबाची आहे असं कळतं प्राथमिक माहिती। परंतु या ठिकाणी या 2 गटांमध्ये वाद झाला होता गेल्या काही महिन्यापूर्वी आणि त्या ठिकाणी या संदर्भात कुपवाड संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे। सध्या 15 ते 16 लोकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे, पोलिसाचं असं म्हणणं आहे। परंतु ही जागा कोणाची आणि कशासाठी उपयोग केला जातोय या ठिकाणी याचं मात्र उलगडा झालेला नाही आहे। परंतु इथल्या लोकांच्या सांगण्यावरून असं कळतं की इथं मशीद आणि इथं नमाज पठण केलं जातं असं यावरून कळतं। परंतु ही जागा कोणाची आहे, कशा संदर्भात वापरली जाते याचा काल राज ठाकरे यांनी भाषणात मुद्दा उपस्थित केल्यानंतर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। परंतु ही जागा कोणाची हा प्रश्न मोठा समोर येतोय। संबंधित विभागानं लवकरात लवकर ही जागा कोणाची आहे हे डिक्लेअर करावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। पोरं नाही म्हटलं तर 30 भर होते आणि कॉलनीतले 11, कारण बाहेरची नावं आपल्याला माहीत नसल्यामुळं आम्ही या 11 जणांची नावं दिलेली आहेत आणि ह्यांनी आमचं घर तोडले, गाडी फोडले, सगळं फोडून आता म्हणले की तुला 1 महिन्यात तुला ठेवत नाही, परत आणि उद्याच्याला आणि केस ह्याच्यासाठी बोलवले तुमचं काय काय झालं सांगण्यासाठी। तरीसुद्धा तिथं 4-5 वेळा आम्हाला दखल घेतली नाही। रात्री दुपारी 4 वाजता मला तिथं बसवले। दोन्ही तक्रारीच्या अनुषंगाने एकूण एका गुन्ह्यातील 11 आरोपी व दुसऱ्या गुन्ह्यातील 4 असे एकूण 15 आरोपीवर योग्य ती अटकेची व कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच त्या सर्व आरोपीवर आपण योग्य ती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। सदर गुन्हा हा 26 फेब्रुवारी रोजी दाखल झाल्यानंतर सदर ठिकाणी योग्य तो कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्तही नेमलेला आहे। सध्या त्या ठिकाणची परिस्थिती ही शांत आहे। इथल्या बाकीच्या मुस्लिम लोकांनी, बाहेरचे लोकांनी येऊन बाजूचे 2 गुंठे जागा विकत घेतली आणि ती जागा विकत घेऊन इथं मशीद बांधण्याचा त्यांनी ठराव केला। मग ह्या ठरावाला आम्ही 2011 साली भांडण झालं होतं, त्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला इथं मशीद नको आहे। त्यावेळेस आयुक्त दत्तात्रय मेतके, रवींद्र शिसवे साहेब यांना आम्ही लेटर दिलं होतं आणि त्या लेटरचं काही परिणाम झालेला आज अखेर म्हणजे आज 2023 अखेर काहीच दिसत नाही आहे।